नमस्कार, ओजस्वी किचन मध्ये मी तेजश्री तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा, मी मगाचपासून ओजस्वीला आवाज देते। बाहेर केव्हाची खेळायला गेली, अजून आलेली नाहीये। बाहेर एवढं ऊन आहे। आलीस? कुठे गेली होतीस? किती वेळ झाला मी आवाज देते। रंग खेळायला आता रंगपंचमी आहे का? रंग खेळायला आज किती बाहेर ऊन आहे। काय तर थंड खायला दे, काय तर थंड प्यायला दे। आईस्क्रीम दे। आईस्क्रीम तर नाही आहे ना आता घरात। मग एक काम करते मी, मस्तपैकी थंडगार मठ्ठा देऊ का? कधी बनवू पुन्हा? आता किती वेळ लागेल? अगं अगदी 2 मिनिटात पटकन बनवून देते मी तुला। मस्तपैकी थंडगार मठ्ठा पिलीस ना, तुला मस्त वाटेल थंड थंड। चला तर मग आज आपण बनवूया मस्तपैकी थंडगार मठ्ठा। तर ओजस्वीला पण आता मी हा मठ्ठा बनवून देते आणि चला आपण पटकन मठ्ठा बनवायला घेऊयात। हा ओजस्वी, रंगपंचमी संपली आता। ओके, आता मठ्ठा बनवूया का आपण? चला मठ्ठा बनवायला घेऊया। मठ्ठा बनवण्यासाठी त्याला लागणारं सुरुवातीला आपण वाटण बनवून घेणार आहोत। एक मिरची घेतलेली आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी थोडंसं आलं खिसणीने खिसून घेतलेलं आहे, ते पण आपण मिक्सरच्या भांड्यात घातलं। अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा मी साखर घातली। अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे, यामुळे आपल्या मठ्ठ्याला चव छान येते। आणि तसेच इथे पाव चमचा मी आपलं साधं रेग्युलर मीठ घातलेलं आहे। याची मिक्सरवरती बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे जेवढं जास्त बारीक होईल तेवढं ते आपल्या मठ्ठ्यामध्ये जास्त एकजीव होतं। आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। तर दही जास्त आंबट असू नये। आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे। तर मठ्ठा हा आपला पातळच असतो। सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी घालत आहे, पुढे जर आपल्याला पाणी लागलं तर आपण ॲड करू शकतो। आता रवीने याला चांगलं घुसळून घ्यायचं आहे। तर याला चांगलं घुसळून प्लेन करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे नाही राहिल्या पाहिजे। तर याला चांगलं आपण आधी घुसळून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी याला घुसळून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी बघाल तर मला थोडीशी दाटसर वाटते, कारण मठ्ठा आपला हा पातळच असतो। तर आणखी अर्धाभर ग्लास पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आणखी त्याला थोडंसं आपण घुसळून घेणार आहोत। तर दही किंवा दह्याचे पदार्थ हे आपल्या शरीराला थंडावा देतात, म्हणून उन्हाळ्यामध्ये आवर्जून दही, ताक किंवा अशा प्रकारे मठ्ठा पिला जातो। दही घुसळून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जे काही वाटण मिक्सरच्या भांड्याला थोडंफार चिकटलं आहे ते सुद्धा आपण या ताकामध्ये घालून घेणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर रवीच्या मदतीने आणखी एकदा थोडंसं आपण याला व्यवस्थित घुसळून घेणार आहोत, म्हणजे जो काही मसाला आपण याच्यामध्ये घातला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल। तर इथे घुसळून मी चांगलं व्यवस्थित घेतलेलं आहे। तर थोडंसं तुम्ही इथे चाखून पण बघू शकता मिठाचं प्रमाण वगैरे। तर इथे आपला मस्त मठ्ठा तयार आहे, तुम्ही पाहू शकताय। आता याच्यावरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। कोथिंबीर आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किप करू शकता, किंवा हे सगळं जो आपण मठ्ठा बनवलेला आहे तो तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता, जर तुम्हाला कोथिंबीर किंवा हे दाताखाली आलेलं आवडत नसेल तर। आणि थंडगार बर्फाचे तुकडे मी याच्यामध्ये घातले। पटकन प्यायचं असेल तर बर्फाचे तुकडे घालून तुम्ही हा सर्व करू शकता। थोडंसं पाव चमचा आणखी मी काळं मीठ याच्यामध्ये घातलं। मस्त थंडगार मठ्ठा आपला इथे तयार आहे आणि लगेच आपण याला सर्व करूया। मठ्ठा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला प्यावासा वाटेल तेव्हा तुम्ही पिऊ शकता। तर लगेच याला आपण मातीच्या कपामध्ये सर्व करूयात आणि या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा थंडगार मठ्ठा प्यायला तर खूप आराम मिळतो। तुमच्याकडे कशा पद्धतीने हा मठ्ठा बनवला जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। मस्त थंडगार मठ्ठा आपला इथे तयार आहे। मस्त कसा लागतोय ओजस्वी? खूप छान आहे। मग आता ते गार गार झालंय। गार गार आहे ना? आता बरं वाटायला लागलं का? हा। रोज
प्यायचा असा मठ्ठा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हा. हा, हा. तर एकदम मस्त इथे आपला मठ्ठा तयार झालेला आहे. आणि बघा असं कडक उन्हामध्ये दुपारी वगैरे जर हा मठ्ठा पिला ना, पूर्ण उन्हाळ्याचा जो त्रास होतो तो कमी झाल्यासारखा वाटतो. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जसं की मी नेहमीच म्हणत असते, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील. आणि तुम्हाला जर एखाद्या रेसिपीची कुठली डिमांड असेल तुमची तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.